वंत यांच्याकडून सुमित, काय वातावरण आहे, काय परिस्थिती आहे? जसं तुम्ही मगाशी सांगत होतात की महापालिकेचे कर्मचारी आता यायला लागतील, तर आत्ता कुठल्या परिसरात आपण आहात? मी दाखवतो समोर महानगरपालिका समोरच्या दिशेला आहे आणि म्हणजे सीएसएमटी रेल्वे स्थानक आणि तिथून हा जाणारा मार्ग म्हणजे गिरगावच्या दिशेने जाणारा मार्ग जो मेट्रो सिनेमापर्यंत पोहोचतो. या मार्गावर दुतर्फा सध्या वाहतूक कोंडी झाली आहे किंवा वाहनं लावलेली आहेत. सगळ्या मराठा बांधवांनी त्यांची टेम्पो वगैरे सगळे लावलेले आहेत, त्यामुळे थोडीशी गर्दी होते इथे. माझ्यासोबत काही मंडळी देखील आहेत. आता मी त्यांच्याशी थोडीशी चर्चा करणार आहे. सगळ्यात आधी काय झालंय, बऱ्याच लोकांनी अन्न आणलंय, पण काही अन्न जे बराच काळ जर आपलं हे आंदोलन सुरू राहिलं तर ते सुकं देखील अन्न असायला हवं किंवा जास्त वेळ टिकेल असं. दादा, कुठून आलात तुम्ही? बार्शीवरनं. काय काय आणलंय? चिवडा, भाकरी, चटणी, भाकरी, अच्छा, वाटतंय सगळ्यांना? सगळे घेतात ना? पाणी बॉटल. मुंबईकरांना वाटतंय की नाही? हा, सगळ्याला वाटतं, सगळे घेतात. हा. आज आणखी हे आजी आजोबा आहेत. ते कुठून आलात तुम्ही आजी? आष्टी आष्टी. आष्टी तालुका जिल्हा बीड हं. पांढरी गाव आहे तिथं. अच्छा, मग कसे आलात तुम्ही? आम्ही मोटरसायकल आलो. कोणासोबत? आम्ही दोघ जण आलो मालकांवर. तुम्ही दोघे मोटरसायकलवर आलात? हा, किती किलोमीटर अंतर होतं? 400 मग एवढा प्रवास सगळा म्हणजे त्रास नाही झाला? वय किती आहे तुमचं? 65. 65 वय. आता ते आलो त्रास जरी झाला आणि काय जरी झाला तर ह्या पाटलाला त्रास होतोय, आपल्याला झाला मग काय झालं? पाटलाला त्रास किती होतोय? आज बिगर अन्न पाण्याचा बसला ना तो 6 महिन्याला, 2 महिन्याला, 3 महिन्याला 15 दिवस बसतोय तो. आपण तरी खातो पितो राहतो. हा, त्याच्यासाठी त्याला नाही पाठवून द्यायचं, मग कुणाला द्यायचा? तरी बी ते ह्या फडणवीसला लाज वाटाना भाड्याला. त्याला म्हणा तू इकडे ये जरा. उद्रेक आहे सगळा. खरं तर लवकरात लवकर आपल्याला आरक्षण मिळावं किंवा जरांगे पाटलांची भूमिका सरकारनं मान्य करावी म्हणून आंदोलन. दुसरं आता मी आणखी दाखवतो काय होतंय. आता इथून बरेच लोक गिरगावकडे कामाला जाणारी मंडळी आहेत. ते इथे सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आल्यानंतर तिथून ते प्रवास करताना इतर वाहनांचा किंवा बीएससीचा वापर करतात. मात्र सगळा रस्ताच बंद असल्यामुळे लोकांना जाणं येणं कठीण होतं आणि मग चालत जावं लागतंय. काही लोक इथून चालत चालत आपण बघतो निघालेले आहेत. अडचण होत्या. ताई, कुठे जात आहे? पीजीला जाते. नेहमी इथे हा प्रवास करता? हो, कशा जात असता नेहमी? ट्रेननी. मग आता चालत कुठे निघालात? पीजीलाच चालली आहे. मी जस्ट पुण्यावरून आले. अच्छा, हो का? बरीच अशी मंडळी आहेत जी इथून नेहमीच ये जा करत असतात. कुठे जाताय? कुठे चाललात? ऑफिस ऑफिस कुठे आहे तुमचं? बियान इन्कम टॅक्स. मग नेहमी तुम्ही इथून कसे जाता? नाही, आम्ही तिकडून जातो ग्राउंड क्रॉस करून. टॅक्सी वगैरे नाही जात असतात? हा, टॅक्सीने जातो, कधी ग्राउंड नाही तर नको थँक्यू. बरोबर आहे. तर टॅक्सीने वगैरे नेहमी जात असतो आपण, प्रवास करत असतो. पण आज आंदोलनामुळे आपल्याला इथून तसं जाता येणार नाही. त्यामुळे प्रवास आमचा जर व्यवस्थित व्हायचा असेल तर लवकरात लवकर मागण्या मान्य होणं गरजेचं आहे. जर मागण्या मान्य झाल्या तरच आंदोलक इथून बाहेर हटणार आहेत आणि जर का तसं झालं नाही तर मग ही मुंबईतली अडचण आणखी वाढू शकते. कुठून आलात दादा? वसमत. कधी आला? हिंगोली. हिंगोलीमधून. बरं, काय कसं चाललं आंदोलन? सगळं छान चालले. मागण्या मान्य होणं गरजेचं आहे की फक्त आंदोलन छान होणं गरजेचं आहे? नाही, गरजेचे आहे. मागणी गरजेची होण्याची गरज आहे. त्यासाठीचे काय प्रयत्न सुरू आहेत? आम्ही आहोत इथं. महिना किती दिवस लागो, महिना लागो, 15 दिवस लागो, आम्ही इथंच आरक्षण थांबणार. भेटोपर्यंत. तोपर्यंत आम्ही हलणार नाही मधनं. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही किंवा अंमलबजावणी निर्णयाची होत नाही तोपर्यंत आपण इथून हलणार नाही अशी भूमिका सगळ्या आंदोलकांची आहे. आणि त्यामुळेच आपण बघतोय मुंबईकरांची अडचण होतीये. पण जर काही अडचण होऊ द्यायची नसेल, मुंबईकरांची अडचण होऊ द्यायची नसेल तर तात्काळ आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करावी, निर्णय लवकरात लवकर घ्यावा. आणि तसं जर झालं तरच मुंबईकरांची अडचण होणार नाही अशी भूमिका सध्या मराठा बांधवांची आहे. हां सुमित, पण आंदोलन चिघळू लागलंय आजच्या 4थ्या दिवशी. काही आंदोलक हुल्लडबाजी करताना सुद्धा दिसत आहेत. बस अडवण्याचा प्रयत्न झाला. ते बॅरिगेटिंगचे जे स्टँड असतात त्याच्यावर बसून गाडी खेळत होते. म्हणजे हे सगळे प्रकार मराठा आंदोलनाला कुठेतरी गालबोट लावू शकतात. मनोज जरांगेंच्या नावाला गालबोट लावू शकतात. बरोबर आहे, अगदी तसंच होताना दिसतंय. कारण असं आहे, आता मुंबई महानगरपालिकेची स्वच्छता वाहनं जी आहेत ती इथवर येण्यासाठी निघाली किंवा महानगरपालिकेने ती व्यवस्था केली. आधी आंदोलक असं म्हणत होते की व्यवस्था कोणती मिळत नाहीये, पाणी नाहीये किंवा स्वच्छतागृह व्यवस्थित नाही आहेत, बऱ्याच ठिकाणी कचरा देखील तसाच पडलेला आहे, तो सगळा उचलला जावा.
पण तसं होत नाही असं त्यांचा सगळ्यांचा आरोप होता. आता महानगरपालिकेने आपली सगळी स्वच्छता वाहनं इथे आणली आणि इथे आत नेण्याचा प्रयत्न केला, पण तसंही होत नाहीये. कारण पुढे मेट्रोच्या सिनेमा ज्या ठिकाणी आहे त्या सिग्नलच्या पलीकडे काही आंदोलकांनी स्वच्छता करणारी जी वाहनं आहेत महानगरपालिकेची ती आत येऊ दिली नाहीत, ती तिथपर्यंतच थांबवली. त्यांच्या समोरच हे आंदोलन सुरू झालं आणि हे सगळं सुरू झाल्यामुळे आता कचरा वाढत चाललाय किंवा आता उचलणार कोण? कारण महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना चालत तिथपर्यंत यावं लागतं आतमध्ये आणि मग इथून सगळं आपलं साहित्य असेल ते न्यावं लागतंय. यामुळे आंदोलन करताना याचा कुठेतरी परिणाम हा आपल्या स्वतःवर देखील होतो याची कदाचित कोणाला खात्री पटत नाहीये किंवा कळत नाहीये. आंदोलन चिघळत त्यामुळे जात आहे. दुसरं म्हणजे पोलिसांनी लावलेले बॅरिगेटिंग आहेत ते देखील कुठे तोडण्याचा प्रयत्न होत आहेत, कुठे बॅरिगेटिंगवर देखील इकडून तिकडून त्या नेण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याच्यावर देखील चालण्याचा प्रयत्न केला जातोय. काय दादा काय वाटतंय? चांगलंय चांगलंय. काय वाटतंय? काय आरक्षण भेटलंच आरक्षण वाटतंय तुम्ही? अहो जेवण काय वाटतंय विचारलं मी. पुरी मिरच्याचा ठेसा. पुरी आणि मिरचीचा ठेचा. अच्छा बरं धन्यवाद. तर पुरी मिरचीचा ठेचा वाटताय असं प्रत्येक जण काही ना काहीतरी वाटतंय. पण समोरचं आपण बघतोय चौकामध्ये चौकातली ही दृश्य आहेत. हो, सुमित. चौकामध्ये त्या सुमित तुमच्याशी बोलतो, सविस्तर माहिती घेत. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून हालचालींना वेग. कालच्या बैठकीनंतर आज पुन्हा बैठक. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महाधिवक्ते यांच्यात चर्चा. आरक्षणासाठी जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस. जरांगे आजपासून पाणी पण सोडणार. रात्री उशिरा जरांगेंच्या तब्येतीची डॉक्टरांनी केली पाणी. जरांगेंनी केलेल्या शांततेच्या आवाहनाकडे मराठा आंदोलकांनी फिरवली पाठ. आंदोलकांनी अडवली बेस्ट बस तर थेट पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्सवर चढत आंदोलकांचा गोंधळ, हुल्लडबाजी. मराठा आंदोलकांचा सीएसएमटी बाहेर मुख्य रस्त्यावर गोंधळ. आंदोलकांचा रस्त्यावर ठेका. सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात आजही मराठा आंदोलकांची गर्दी. स्टेशनवरील गर्दीमुळे नोकरदारांना फटका. सीएसएमटी परिसरात वाहतूक मार्गात बदल. मुंबई सीएसएमटी आणि पालिकेच्या दिशेने येणारे सगळे मार्ग बंद. अतिरिक्त पोलिसांची कुमकही मागवण्यात आली. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देणार. कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मानखुर्द टोल नाक्याजवळ नाकाबंदी केल्यानं वाशी टोल नाक्यावर वाहतूक कोंडी. मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांना फटका. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ मुंबईत येणार. ओबीसी नेत्यांची बैठक घेणार. जरांगेंच्या मागण्यांवर पुढे ओबीसींनी काय करायचं ठरणार रणनीती. चीनच्या तियानजिनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात भेट. मोदींनी उपस्थित केला पाक पुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा. मोदींनी चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांना दिलं भारत भेटीचं निमंत्रण. भूकंपानं हादरला दिल्ली आणि एनसीआर परिसर. अफगाणिस्तानचे भूकंपाचा केंद्रबिंदू. 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती.